नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच प्रभाग निहाय त्या ठिकाणी होते आहे आणि त्यामुळे हे थोडं नवल होतं आमच्यासाठी। सगळे लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारदर्शक पद्धतीने प्रशासनाने या ठिकाणी सोडत पार पाडलेली आहे आणि त्यामुळे समाधान आहे। कुठल्याही प्रकारे ह्या रिझर्वेशनचा याच्यावर फार मोठा असा परिणाम होत नाही। त्यामुळे प्रत्येक जो इच्छुक उमेदवार आहे तो त्या ठिकाणी खुश आहे। त्याला कुठेही आपल्याला अशा प्रकारे नाराजी नाहीये। आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिका ही 6वी पंचवार्षिक निवडणूक आहे आणि ही पहिल्यांदाच अशा वॉर्ड पद्धतीने न होता प्रभाग निहाय होते आणि प्रभाग निहाय झाल्यानंतर 2 महिला 2 पुरुष आहेत। रिझर्वेशन असलं तरी एक तरी त्या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे। त्यामुळे त्या भागातला जो लीडर आहे तो सभागृहाच्या बाहेर राहत नाही आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचा जो लीडर आहे तो त्या ठिकाणी खुश आहे आणि प्रशासनाने पारदर्शक ही प्रक्रिया पार पाडल्यामुळे त्यांचे कौतुक या ठिकाणी झालेले, कुठल्या प्रकारच्या गडबड गोंधळ झालेले नहीं। सोनवणे परिवार ये चुनाव जब डिक्लेयर होगा उस दिन के बाद में वो होगा। आज की परिस्थिति ऐसी है कि सोनवणे परिवार का जो प्रभाग क्रमांक 6 है वो निश्चित रूप से इतना कॉम्पैक्ट है, जैसे कि हमारा प्रभाग क्रमांक 20, 19 और 20 और प्रभाग क्रमांक 26 ये मिलकर एक पैनल हुआ है और वो पैनल हमारा कॉम्पैक्ट है, घर का पैनल है और इसमें बहुत अच्छी तरीके से एक SC है, एक ST है, एक OBC है, एक सर्वसाधारण महिला है। इसलिए प्रभाग में जो प्रतिनिधित्व है वो सारे समाजों को निश्चित रूप से वहां पर मिला है, तो विकास के लिए और ज्यादा चालना मिलेगी।